नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी सुपर अल्निनो आहे आणि सुपर अल्निनोनं तुम्हाला पाऊस खूपच कमी पडत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीन पिकाची पेरणी करताना आणि संपूर्ण घ्यावं याची काळजी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन शेतीविषयक किंवा अन्य लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं झालं तर ह्यावर्षी पाऊस खूपच कमी आहे आणि पहिल्या आठवड्यात जूनच्या तर पाऊस खूपच कमी आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी पाऊस जर ॲव्हरेज पाहायला झालं तर पाऊस कमी असल्यामुळे 15 जूनपर्यंत पाऊस ठीकठाक असेल असं कृषी विभागानं म्हटलं आहे. परंतु संपूर्ण पेरणी 20 जूननंतरच होऊ शकते असंही स्पष्ट मत आहे. तर आपण सोयाबीन पिकाची पेरणी करताना घ्यावं याची काळजी शेतकऱ्यांनी कशी घ्यायची आणि काय काय निकष पाहावं लागतील, पूर्ण झाले का आपले, तर हे पाहूया की सोयाबीन पिकाची पेरणी 20 जूननंतरच करायची आहे. कारण की सध्या पाऊस खूपच कमी आहे आणि कुठेतरी जास्त पडला आहे, परंतु सातत्याने पाऊस खूपच कमी प्रमाणात पडत आहे ह्यावर्षी आणि 2 पाऊस पडल्याशिवाय किंवा जमीन थंड झाल्याशिवाय सोयाबीन पेरणी करू नये असं स्पष्ट माहिती आलेली आहे. सोयाबीन पेरणी साधारणतः 80 ते 100 मिली पावसानंतरच करावी. तर आपल्या शिवारात 80 ते 100 मिली पाऊस पडला आहे का हा चेक करायचा आहे आपण आणि नंतरच आपण पेरणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच तुम्हाला पेरणी करायचं आहे. तुमचं जे बियाणं आहे, हे सोयाबीनचं बियाणं कोणतं आहे आणि त्याची उगवण क्षमता किती टक्के आहे, हेही तुम्हाला पाहायचं आहे. आणि नंतर 3 सोयाबीनसारख्या नाजूक पिकाची धूळ पेरणी करू नये असं तुम्हाला स्पष्ट वॉर्निंग शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि जे पुढचे आहे की सोयाबीनची पेरणी 3 ते 3.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर करू नये. जर जास्तीत जास्त ही खोलीवर तुम्ही पेरणी करायला नको आहे. 3 ते 3.5 मीटर हायेस्ट सेंटीमीटर हायेस्ट हे तुम्हाला खोली तुम्ही टाकू शकता. त्याच्यात जास्त जर तुम्ही बी खाली टाकला तर ही पेरणी उगवण क्षमता कमी होईल. सोयाबीन बियाण्याची वाहतूक करताना जास्त आदळआपट होणार नाही याची काळजी घ्यावी. जे आपण शेतापर्यंत आपण सोयाबीन बी नेत असतो आणि आदळआपट झाल्यामुळे सोयाबीन बी खराब होत असतं, म्हणून त्याच्याची योग्य निगराणी करणं गरजेचं आहे. आणि सोयाबीन पिकास खत देतेवेळी इतर खतांसोबत एकरी 5 किलो फेरस सल्फेट द्यावे, जेणेकरून तुम्हाला योग्य ते जे त्या खतांमुळे तुम्हाला उगवण व्यवस्थित तुमच्या सोयाबीनची होऊ शकते. तर अशी ही माहिती आहे शेतकरी मित्रांनो. आणि ह्या वर्षी तुम्हाला माहितीच असेल की सुपर अल्निनोमुळे सर्व विभागाचं म्हणणं आहे की ह्यावर्षी पाऊस खूपच कमी आहे. तर असं बी निवडायचं आहे की तुम्हाला, जेणेकरून पाऊस कमी जरी झाला तर त्या सोयाबीनला कमी पाण्यात चांगलं पीक कसं येईल असं तुम्हाला बी निवडायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर दिलेली माहिती समजली असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.